नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी शरद कौर आपल्या सर्वांचं या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येतोय की जो टॉपिक आज विज्ञान भाग 2 10वीच्या विज्ञान भाग 2 या विषयाशी संबंधित आहे। याच्या आधीच्या जे काही प्रकरण आपण पहिलं आणि दुसरं जे विज्ञान भाग 2 मधील प्रकरण बघितलेले आहेत त्यालाच जोडून आज आपण तिसरं प्रकरण घेणार आहोत की ज्या तिसऱ्या प्रकरणाचा बराचसा भाग आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलेला आहे। दुसरं प्रकरण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सजीवांची जीवन प्रक्रिया। त्या जीवन प्रक्रियेमध्ये सजीव स्वतःचं अन्न कशा पद्धतीने मिळवतो, अन्न मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये शोषण ही जी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी होत असते, अन्न मधले जे महत्त्वाचे घटक आहेत किंवा आपण त्यांना पोषद्रव्ये म्हणतो त्या पोषद्रव्यांपासून ऊर्जा कशी निर्माण केली जाते, त्यानंतर पेशी विभाजन कसं होतं, पेशी विभाजनाचे दोन प्रकार सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन या संबंधी माहिती घेतलेली आहे। त्याच भागाला जोडून आपण आज पुढे जाणार आहोत आणि ते पुढचं प्रकरण म्हणजेच सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2। आता इथं सुद्धा जीवन प्रक्रिया आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे। जीवन प्रक्रिया म्हणजे काय की ज्या प्रक्रिया सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत, म्हणजे काय की त्याचे त्या प्रक्रियांमध्ये एखादी प्रक्रियेचं जरी कार्य जरी थांबलं, एखादी प्रक्रिया स्टॉप झाली तर सजीवाचं संपूर्ण जीवन काय होत असतं, थांबत असतं किंवा जीवन संपत असतं। म्हणून ह्या जीवन प्रक्रिया सजीवाला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत। मग आता जीवन प्रक्रिया कुठल्या आहेत? नववीला तुम्ही बऱ्याच 2-4 जीवन प्रक्रियांचा अभ्यास केलाय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शोषण आणि पेशी विभाजन ह्या जीवन प्रक्रियांच्या विषयी अभ्यास केला। आता जी आपण जीवन प्रक्रिया बघणार आहोत तिसऱ्या प्रकरणामधली ही जीवन प्रक्रिया आपल्या सगळ्यांच्या आपल्या म्हणजे सजीवाच्या जीवनाशी अतिशय जवळची प्रक्रिया आहे की जिच्यामुळे जरी ही प्रक्रिया सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक नसली परंतु त्या सजीवाच्या जे काही प्रजाती आहे त्या प्रजातीचा वंश टिकवण्यासाठी मात्र ही जीवन प्रक्रिया आवश्यक आहे। म्हणजेच काय की ही जीवन प्रक्रिया सजीवात एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण करण्याच्या संबंधित आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एक सजीव स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करतो त्याला म्हणतात प्रजनन। आणि ह्याच प्रजननाविषयी आपण आजच्या प्रकरणामध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत। आपल्या प्रकरणाचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2। सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2। आता सजीवांमधल्या जीवन प्रक्रिया त्याच्यामध्ये शोषण आहे, त्याच्यानंतर उत्सर्जन आहे, अभिसरण आहे, हालचाल आहे, वाढ आहे, चेतना क्षमता आहे, प्रजनन, ह्या अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रिया सजीवामध्ये घडत असतात। ह्या प्रक्रिया घडून येण्यासाठी अन्नाची गरज असते आणि हे अन्न सजीव किंवा हे जे अन्न आहे हे अन्न सजीव वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो, मिळवत असतो। मग ह्या अन्नामध्ये असलेले महत्वाचे घटक म्हणजेच आपण त्यांना पोषद्रव्ये म्हणतो। मग हे पोषद्रव्यांपासून ऊर्जा कशी मिळते याचा आपण आधीच्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे। आज आपण जे अभ्यास करणार आहोत तो अभ्यास म्हणजेच महत्वाची जीवन प्रक्रिया आणि त्या जीवन प्रक्रियेचं नाव आहे प्रजनन। आता प्रजनन हा शब्द 7वी-8वी मध्ये तुम्हाला गेलेला आहे किंवा याच्याही आधी आपण पेशी विभाजन जो बघितलं, पेशी विभाजन हा सुद्धा एक प्रकारे प्रजननाशी संबंधित असलेला घटक आहे। प्रजनन की एक सजीव स्वतःसारखं दुसरा सजीव निर्माण करतो। मग तो सजीव निर्माण होत असताना किंवा तो सजीव निर्माण होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजेच प्रजनन। आता मला सांगा प्रजनन हे सजीवामध्ये गरजेचं का आहे? जर समजा प्रजनन ही प्रक्रिया सजीवांमध्ये राहिली नसती तर काय झालं असतं, तर त्या सजीवाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व संपुष्टात आलं असतं किंवा त्यांच्या प्रजाती ज्या आहेत तो प्रजाती
काय झाल्या असत्या, थांबल्या असत्या. मग प्रजातींची वाढ किंवा प्रजाती टिकवण्यासाठी प्रजनन ही क्रिया किंवा ही जीवन प्रक्रिया महत्वाची आहे. आता बघा, प्रजनन हे दोन पद्धतीने होत असतं. आता प्रजननाचे जे दोन घटक आहेत त्याच्यातला पहिला घटक म्हणजे लैंगिक प्रजनन. पहिलं जे प्रजननाचा प्रकार आहे तो म्हणजे लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन. आणि दुसरा जो प्रजननाचा प्रकार आहे तो म्हणजे अलैंगिक प्रजनन. आता बघा, प्रजनन ही सजीवांमधली सुद्धा एक महत्वाची जीवन प्रक्रिया आहे. प्रजननाचे आता दोन प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे लैंगिक प्रजनन आणि दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे अलैंगिक प्रजनन. अलैंगिक अलैंगिक प्रजनन. बघा, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. आता लैंगिक प्रजनन म्हणजे काय? जेव्हा प्रजनन क्रियेमध्ये दोन भिन्न लिंग असलेल्या सजीवांचा समावेश असतो त्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतो. किंवा जे प्रजनन युग्मकांच्या साह्याने घडून येतं त्याला लैंगिक प्रजनन असं म्हणतात. आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय की जिथं युग्मक तयार होत नाही. जे प्रजनन किंवा जी प्रजनन प्रक्रिया युग्मकाशिवाय घडून येते म्हणजेच काय, जी प्रजनन किंवा जी जीवन प्रक्रिया किंवा जे प्रजनन फक्त एका सजीवाकडूनच घडून येतं त्याला अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. आणि लैंगिक प्रजननामध्ये दोन भिन्न सजीवांचा विरुद्ध लिंगी असलेल्या सजीवांचा समावेश असतो. आता बघा, दोघं प्रजनन प्रक्रियेमध्ये नेमका फरक काय आहे? इथं लैंगिक प्रजननामध्ये भाग घेणारे जे सजीव असतात हे दोन सजीव असतात. अलैंगिक प्रजननामध्ये भाग घेणारा जो सजीव असतो तो एकच असतो. पहिला फरक दोघांमधला एकच. आता भाग घेणारा जो घटक असतो त्याला आपण जनक म्हणतो. मग इथं जे जनक पेशी आहेत किंवा दोन इथं जनक पेशी ह्या दोन असतात. इकडे मात्र जनक पेशी ही एकच असते. एक जनक पेशी किंवा जनक पेशी ही एक असते. दुसरा फरक बघा, दोन जनक पेशी असल्यामुळे त्या दोन जनक पेशींच्या संयोगातून युग्मज निर्मिती होत असते. म्हणजेच हे प्रजनन युग्मकांच्या साह्याने घडून येते. इकडे जर बघितलं तर अलैंगिक प्रजननामध्ये एकच सजीव किंवा एकच जनक पेशी असते त्याच्यामुळे तिथं युग्मकाची निर्मिती होत नाही. आणि युग्मकाची निर्मिती होत नाही म्हणजेच हे प्रकरण युग्मकाशिवाय घडून येतं. युग्मकाशिवाय घडून येते. तिसरा जर फरक तुम्ही बघितला, दोघं जीवन किंवा दोघं प्रजनन क्रियेमध्ये लैंगिक प्रजननामध्ये दोन भिन्न
गुणधर्म दोन भिन्न लिंग असलेल्या सजीवांचा समावेश असतो, म्हणून त्यांच्यापासून त्यांच्या संयोगातून तयार झालेला जो युग्मज आहे तो किंवा जी नवीन पेशी असते किंवा त्याला आपण जन्मजात पेशी जी म्हणतो, ती पेशी किंवा नवीन पेशी जनक पेशीपेक्षा थोडी भिन्न असते. म्हणजे इथं काय होतं, जनुकांचं विचरण होतं. विचरण म्हणजे काय की जनुकेचं विभाजन होत असतं, जनुके विभागली जातात. कुठल्या प्रजननामध्ये? लैंगिक प्रजननामध्ये. इथं मात्र भाग घेणारी जनक पेशी एकच आहे अलैंगिक प्रजननामध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे, जनक पेशीचे जे जनुके आहेत, जनुकीय गुणधर्म आहेत, तेच जनुकीय गुणधर्म जशीच्या तशी कोणामध्ये येतात? नवजात पेशीमध्ये येतात. म्हणजे काय, इथं जनुकांचं विचरण घडतं, इथं जनुकांचं विचरण होत नाही. जशीच्या तशी जनुके काय होतात, नवीन पेशीमध्ये संक्रमित होत असतात. इथं जनुके मात्र काय होतात, विचरण होत असतात. म्हणून नवजात पेशी या पेशी जनक पेशीपेक्षा भिन्न असते. इकडे मात्र अलैंगिक प्रजननामध्ये नवजात पेशी जनक पेशीशी तंतोतंत असते, साम्य असतं तिचं. म्हणजे नवजात पेशी आणि जनक पेशी यांचं जर तुम्ही बाह्यरूप बघितलं तर ते तंतोतंत जुळतं, साम्य दिसतं. थोडक्यात काय की इथं जनुकांचे विचरण घडते किंवा नवजात पेशी मूळ पेशींपेक्षा भिन्न असते. मूळ पेशींपेक्षा भिन्न असते. अलैंगिक प्रजननामध्ये नवजात पेशी ही मूळ पेशींसारखीच असते. नवजात पेशी ही मूळ पेशींसारखी, ही जनक पेशी, मूळ पेशी म्हणजेच काय, जनक पेशी सारखीच असते. अजून पुढचा जर फरक आपल्याला बघायचा असेल तर लैंगिक प्रजननामध्ये किंवा लैंगिक प्रजननाचा जो दर आहे, वेग आहे, हा संत आहे. म्हणजे प्रजननाचा वेग हा संत असतो. हे प्रजनन, अलैंगिक प्रजनन मात्र झपाट्याने वाढत असतं किंवा झपाट्याने होत असतं. प्रजननाचा वेग संत असतो, प्रजननाचा दर किंवा वेग संत गतीने असतो, संथ गतीने असतो. इकडे प्रजननाचा वेग झपाट्याने असतो किंवा झपाट्याने होत असतो किंवा प्रजनन जास्त असतो किंवा हे प्रजनन झपाट्याने होत असतं. अजून जर तुम्हाला फरक याच्यातला लिहायचा असेल तर लैंगिक प्रजननामध्ये जनुकांचं विचरण होत असतं, जनुकीय विचरण होतं, जनुकीय विचरण होतं. इकडे जनुकीय विचरण होत नाही, जनुकीय विचरण होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन याच्यामधील फरक 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी कमीत कमी 3 ते 4 मुद्दे हे अपेक्षित असतात. पहिला मुद्दा तुम्ही दोघांची व्याख्या लिहू शकतात. जे लैंगिक प्रजनन 2 भिन्न जनपेशींच्या संयोगातून घडून येतं त्याला लैंगिक प्रजनन म्हणतात. ज्या प्रजननामध्ये फक्त एकाच पेशीचा समावेश असतो ती अलैंगिक प्रजनन असतं. दुसरं युग्मकांच्या सहाय्याने घडून येतं, इथं युग्मकाशिवाय घडून येतं. नवजात पेशी मूळ पेशीपेक्षा भिन्न असते. इकडं मात्र अलैंगिक प्रजननामध्ये जनक पेशी आणि नवजात पेशी दोन्हीचे जे साम्य ते
किंवा दोघांमध्ये तंतोतंत किंवा जनुकीय गुणधर्म सारखे असतात. हे प्रजनन जे आहे, ह्या प्रजननाचा वेग, लैंगिक प्रजननाचा वेग हा संत असतो आणि अलैंगिक प्रजननाचा वेग झपाट्याने होत असतो. जनुकीय विचरण याच्यामध्ये होतं लैंगिक प्रजननामध्ये, अलैंगिक प्रजननामध्ये जनुकीय विचरण होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर आपण आज सुरुवात जी करणार आहोत ती अलैंगिक प्रजनन. आता अलैंगिक प्रजनन तुम्हाला हे घटक महत्वाचे माहिती पाहिजे. भाग घेणारी पेशी ही एकच असणार आहे, म्हणजे युग्मकाची निर्मिती होणार नाही. दुसरी गोष्ट, तयार होणारी पेशी आणि मूळ पेशी म्हणजे जनक पेशी दोघ्या कशा असल्या पाहिजे, सारख्या असल्या पाहिजे. हे 3 घटक तुम्ही लक्षात ठेवा. आज आपण आता पुन्हा पुढचा टॉपिक बघणार आहोत, अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन 2 हे घटकांमध्ये सूक्ष्मजीव जे आपण म्हणतो, सूक्ष्मजीव कवचाला आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आणि बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. तर चला बघू अलैंगिक प्रजननाचे पुढील घटक. पुढचा आता आपण आज 1-2 व्हिडिओमध्ये आपण फक्त अलैंगिक प्रजननाचा विचार करणार आहोत, नंतर लैंगिक प्रजनन बघू. अलैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन. बघा, अलैंगिक प्रजनन, हे अलैंगिक प्रजनन आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. सर्वांना माहिती आहे एक पेशीय, ज्या सजीवांचं शरीर हे एकाच पेशीने बनलेलं असतं त्याला आपण एक पेशीय सजीव असं म्हणतो. मग एक पेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होत आहे. आता अलैंगिक प्रजनन हे एक पेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन जे आहे ते त्याचे 3 प्रकार पडतात. त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे द्विविभाजन. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुविभाजन. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कलिकायन. अशा पद्धतीने अलैंगिक प्रजननाची एक पेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हे 3 स्टेप्सद्वारे, त्याच्यातला पहिला जो आहे एक पेशीय सजीवांमधील द्विविभाजन म्हणजे जे एक पेशीय सजीव आहेत त्या एक पेशीय सजीवाची जी जनक पेशी आहे त्या जनक पेशीचं विभाजन होऊन तयार 2 नवजात पेशी तयार होतात आणि त्या 2 नवजात पेशी अलैंगिक प्रजननाचा भाग असल्यामुळे त्या 2 नवजात पेशी ह्या कोणासारख्या असतील, मूळ पेशी सारख्या असतील. आता एक पेशीय सजीव, एक द्विविभाजन जे आहे, द्विविभाजन हे एक पेशी असलेल्या सजीवांमध्ये होतं. मग त्याच्यामध्ये अमिबा असेल, पॅरामिसियम असेल, युग्लिना असेल, हे जे काही एक पेशीय सजीव आहेत यांच्यामध्ये द्विविभाजन होतं. आता बघा, ज्या वेळेस परिस्थिती अनुकूल असेल म्हणजे काय, समजा एखाद्या गवत वगैरे, हिरवळ गवत किंवा असलेले जे काही डबकं असेल, पाणी साचलेलं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये जे काही गव्हाचे काडे असतील किंवा गवताचे काडे असतील, त्या गवताच्या काड्या किंवा गव्हाचे पालापाचोळा असेल, अशा डबक्यातल्या पाणी घ्या 100 ml. त्या पाण्यामध्ये गव्हाचे थोडे दाणे टाका आणि 2-3 दिवस ते गव्हाचे दाणे तिथं भिजू द्या. 2-3 दिवस भिजवल्यानंतर काय करा की त्या 100 ml वॉटर पाण्यामधलं 1-2 थेंब काचपट्टीवर ठेवा आणि काचपट्टीवर ठेवल्यानंतर त्याच्यावरून कव्हर स्लिप ठेवा आणि ते काचपट्टी जर तुम्ही सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने जर तिचं निरीक्षण केलं तर तुम्हाला तिथं अमिबा वगैरे काय होतील, दिसतील. आता अमिबा जो आहे, अमिबा हा अनियमित आकाराचा आहे, त्याचा आकार हा सतत बदलत असतो. त्याच्यामुळे अमिबामध्ये विभाजन होतं म्हणजे काय,
की अमिबामध्ये जे विभाजन होतं हे साधं विभाजन होत असतं, साधे विभाजन. आता अमिबामध्ये साधं विभाजन म्हणजे कसं होतं बघा. अमिबा हा अनियमित आकाराचा हा अमिबा आहे. अमिबातले हा त्याचा केंद्रक. आता ज्या वेळेस विभाजन होतं ते विभाजन होताना केंद्रकाचं विभाजन होत असतं, तसंच पेशी द्रव्याचं विभाजन होतं. आता केंद्रकाचं विभाजन होताना हा अनियमित आकाराचा जो अमिबा आहे, जोपर्यंत त्या पाण्यामध्ये अन्न पुरेसं असेल तोपर्यंत त्या एकपेशीय सजीवांचं द्विविभाजन होत असतं. मग आता बघा, जोपर्यंत परिस्थिती प्रतिकूल आहे, अनुकूल आहे, म्हणजे काय की त्या पाण्यामध्ये हे एकपेशीय सजीव जिथं आहेत तिथं जर त्यांना पुरेसं अन्न मिळत असेल, उपलब्ध असेल, तर ते सजीव द्विविभाजन पद्धतीने प्रजनन करत असतात. मग हा भाग घेणारा हा अमिबा, मग हा अमिबा म्हणजे काय होणार आहे? हा अमिबा म्हणजेच जनक पेशी होईल, कारण प्रजननामध्ये हा अमिबा भाग घेतोय. मग हा अमिबा भाग घेतोय तो जनक पेशी झाला. जनक पेशी. जनक पेशी हा, या अमिबाला आपण जनक पेशी म्हणू. आता पुढे काय होणार आहे बघा, पुरेसं अन्न उपलब्ध असतानाच काय होतंय, त्या एक पेशी सजीवांचं द्विविभाजन होत असतं. आता हा अमिबा जो आहे त्याचं शरीर थोडं काय होईल, लांबट होईल. तर लांबट झाल्यामुळे काय होणार आहे की त्याचं पेशीद्रव्य जे असेल ते पेशीद्रव्य सुद्धा काय होत आहे, लांबट होत आहे. आता याच्यामध्ये बघा, अमिबाचं शरीर लांबट होतंय, याला छद्मपाद असं म्हटलं जातं. हे उंचवटे जे आहेत ते. आता शरीर लांबट झालं, शरीर लांबट होण्याबरोबरच त्याच्यामध्ये असलेला जो केंद्रक आहे तो केंद्रक सुद्धा काय होतोय, लांबट होतोय. कारण का की अमिबाचं विभाजन होतंय म्हणजे काय, त्या पेशीमध्ये, अमिबाच्या पेशीमध्ये असलेले जे घटक आहेत त्या घटकांचं सुद्धा काय होतं, विभाजन होतं. पुढच्या स्टेप मध्ये पुन्हा काय होणार आहे, हा अमिबा अजून काय होईल, लांबट होईल. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेला हा जो केंद्रक आहे तो केंद्रक सुद्धा काय होणार आहे, इलॉंगेटेड होईल, लांबट होईल. आणि पुढच्या स्टेप्स मध्ये मात्र इथं केंद्रकाचं विभाजन होतंय आणि पुढच्या स्टेपला मात्र काय मिळणार आहे तुम्हाला, दोन सेपरेट अमिबा मिळतील. आणि हे अमिबा, याला पुन्हा एक केंद्रक, हा दुसरा अमिबा, याला पुन्हा एक केंद्रक, याला म्हणायचं नवजात पेशी. बघा, जनक पेशी आणि नवजात पेशी दोघांमध्ये जनुकीय गुणधर्म हे सारखेच आहेत. जसेच्या तसे जनुकीय गुणधर्म कोणामध्ये आले, नवजात पेशीमध्ये आले. दोन नवजात पेशी तयार झाल्या म्हणून याला काय म्हणायचं, द्विविभाजन. पण हे साधे द्विविभाजन आहे, कारण अमिबा हा अनियमित आकाराचा असतो. मग द्विविभाजनाचा पुन्हा दुसरा भाग आहे, दुसरा प्रकार आहे. तो दुसरा प्रकार म्हणजे आडवे विभाजन. आडवे विभाजन. आणि तिसरा जो प्रकार आहे द्विविभाजनाचा तो म्हणजे उभे विभाजन. आता बघा, आडवे विभाजन आणि उभे विभाजन. आता आडवे विभाजन हे सहसा कोणामध्ये होतं, पॅरामिशियम. तर पॅरामिशियम जर असेल तर पॅरामिशियम हा सहसा साचलेल्या पाण्यामध्ये आढळणारा एक पेशीय सजीव आहे. याचा आकार हा स्लिपर आकाराचा असतो. म्हणजे आपण जर पॅरामिशियमचा आकार जर काढला तर हा स्लिपरच्या आकाराचा असलेला हा पॅरामिशियम. या पॅरामिशियम मध्ये पुन्हा केंद्रक असतो, बाकीचे इतर हे घटक आहेत. हा पॅरामिशियम म्हणजे काय झाला, जनक पेशी. आता पुढे काय होणार आहे, मध्य ह्या मूळ जनक पेशीच्या मध्यभागी त्याच्या जे काही पेशी आवरण असतं, ह्या पेशी आवरणाला खाच पडते. खाच पडते म्हणजे काय होतं बघा, अशा पद्धतीने आपल्याला पॅरामिशियम जो आहे, पॅरामिशियम हे केंद्रकाचं इथं केंद्रक लांबट होतो, बाकीचे पेशीद्रव्य आणि इतर जे काही पेशी घटक आहेत, पेशी अंके आहेत, ते सुद्धा लांबट होत असतं.
पुढच्या टप्प्यामध्ये पुन्हा काय होतं की शरीर लांबट होऊन एक पॅरामिशियम सारखा असा दुसरा एक घटक त्याला तयार झालेला दिसतो. केंद्रक इकडे आला, इथं केंद्रक आला आणि पुढच्या स्टेपमध्ये, चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळणार आहे की दोन सेपरेट आपल्याला काय मिळतील. पॅरामिशियम जर बघितलं तर त्याच्या ह्या रोमके याला म्हटलं जातं. हे जे रोमके असतात, हे रोमके त्याला प्रचलनासाठी, पाण्यामध्ये जे प्रचलन किंवा जे मुवमेंट, हालचाल जी असते, ती हालचालीसाठी हे शरीरावर असलेले हे रोमके जे आहेत ते महत्वाचे असतात. केंद्रकाचं विभाजन होतं, इथं पुन्हा त्याला एक केंद्रक मिळतो आणि हा एक स्वतंत्र पॅरामिशियम इथं तयार होतो आणि दुसरा पॅरामिशियम हा पुन्हा इथं एक तयार झाला. आणि दोन्ही पॅरामिशियमचं जर तुम्ही जनुकीय गुणधर्म आणि इतर त्यांचं बाह्यरूप जर बघितलं तर ते मूळ पेशीसारखं असतं. म्हणून हे सुद्धा द्विविभाजन आहे. अलैंगिक प्रजननाचं द्विविभाजनामध्ये आडव्या पद्धतीने त्या पॅरामिशियमचं विभाजन झालं, म्हणून हे आडवं विभाजन आहे. तिसरा पुन्हा, आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की मी हे आकृतीद्वारे तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला 2 मार्कासाठी याच्यावरील कुठला तरी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अमिबामधील साधे विभाजन स्पष्ट करा आकृतीद्वारे, किंवा पॅरामिशियम मधील आडवे विभाजन सांगा. आता तिसरं जे हुबे विभाजन आहे, हुबे विभाजन हे युग्लिनामध्ये होत असतं. आता युग्लिना हा सुद्धा एक पेशीय सजीव आहे. युग्लिनाचा जर तुम्ही आकार पाहिला तर युग्लिनाचा आकार हा ह्या पद्धतीने असतो. ह्या युग्लिनाला इथं हे शुंडके असतात. आता पुढे काय होतं बघा, ही जनक पेशी झाली. जनक पेशी पुढे काय होणार आहे पुढच्या स्टेपला की ह्या इथं जे काही केंद्रक असतो, ह्या केंद्रकाचं सुरुवातीला काय होतं, विभाजन होतं. आता केंद्रकाचं सुरुवातीला विभाजन होतं म्हणजे काय की इथं हा जो केंद्रक आहे हा लांबट किंवा त्याचे थोडं भाग हे होतात. इकडे एक शुंडके येतं, इकडे एक शुंडके तयार होत असतं. हे शुंडके म्हणजेच काय, हे युग्लिनामध्ये प्रचलनासाठी महत्वाचे असतात. पुढे काय होणार आहे बघा, पुन्हा 2 शुंडके हे स्वतंत्र पद्धतीने तयार होतील. बघा इथं आता बऱ्यापैकी आपल्याला काय मिळतोय, विभाजन झालेलं मिळतं. हे शुंडके तयार होतील आणि पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या पायरीमध्ये आपल्याला 2 भिन्न काय मिळतील, युग्लिना मिळतील. आणि अशा पद्धतीने हे जे युग्लिना आहेत, हे युग्लिना म्हणजेच काय, याचं हुब्या पद्धतीने विभाजन झालं, 2 युग्लिना मिळाले म्हणून ते द्विविभाजन आहे. मग लक्षात ठेवा, साधं विभाजन हे कोणामध्ये होतं, अमिबामध्ये होत असतं. दुसरी गोष्ट, आडवे विभाजन हे कोणामध्ये होतं, पॅरामिशियम मध्ये होतं. मी इथे लिहितो, पॅरामिशियम मध्ये होतं. आणि हुबे विभाजन हे युग्लिनामध्ये होत असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या वेळेस बहुपर्यायी प्रश्नासाठी विचारलं जाऊ शकतं एका मार्क्ससाठी की अमिबामधील किंवा पॅरामिशियम मधील द्विविभाजन हे टिंब पद्धतीने होतं. तर पॅरामिशियम मधील द्विविभाजन हे आडव्या पद्धतीने होतं, युग्लिनामधील द्विविभाजन हे उभ्या पद्धतीने होतं आणि अमिबामधील द्विविभाजन हे साध्या पद्धतीने होतं. आता मला सांगा, द्विविभाजन हे केव्हा होतं? मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत परिस्थिती अनुकूल आहे. परिस्थिती अनुकूल आहे म्हणजे काय की हे एक पेशीय सजीव प्राणी ज्या डबक्यात असतील, ज्या पाण्यात असतील, तिथलं जर अन्न पुरेसं असेल त्यांच्या वाढीसाठी किंवा जे काही इतर गोष्टी आहेत त्यांच्यासाठी लागणारे जे अन्न मुबलक प्रमाणात असेल तर त्या एकपेशीय सजीवांमध्ये द्विविभाजन होत असतं. परंतु जर समजा परिस्थिती काय झाली, बदलली, म्हणजे प्रतिकूल झाली म्हणजे काय की त्या सजीवाच्या वाढीसाठी किंवा विभाजनासाठी लागणारे जे काही ऊर्जा किंवा अन्न आहे ते अन्न जर पुरेसं नसेल तर त्यावेळेस अमिबामध्ये बहुविभाजन होत असतं. आता बहुविभाजन म्हणजे काय की अमिबा
आपण बघितलं आता अमिबामधलं बहुविभाजन हा मूळ अमिबा किंवा याला आपण जनक पेशी म्हणू, हे अमिबाचे जे उंचवटे त्याच्या शरीरावर असलेले हे जे उंचवटे असतात, या उंचवट्यांना छदमपाद असं म्हटलं जातं. आणि हे छदमपाद म्हणजे काय असतात की ते अमिबाला प्रजननासाठी मदत करत असतात. परंतु जेव्हा परिस्थिती काय असेल, प्रतिकूल असेल म्हणजे त्या अमिबाला स्वतःच वाढीसाठी किंवा विभाजनासाठी पुरेसं अन्न जर मिळत नसेल तर अशा वेळेस हे एक पेशीय सजीव बहुविभाजन करणार आहेत. मग बहुविभाजन कसं होतं, मग प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा अमिबा जो आहे, हा अमिबा स्वतःच्या शरीराचे जे उंचवटे आहेत, हे उंचवटे काय करतो, शरीराच्या आत ओढतो. आणि आत ओढल्यामुळे शरीराच्या, आता हे उंचवटे त्याने शरीराच्या आत ओढले आणि एक गोलाकार असा भाग काय करतो, शरीराच्या भोवती तयार करत असतो, एक संरक्षक असं कवच तयार करतो. बघा, हे जे उंचवटे होते, हे उंचवटे ह्या अमिबाने काय केले, स्वतः आत ओढले, शरीराच्या आत ओढले आणि एक काय तयार केलं, हे संरक्षक कवच तयार केलं. या संरक्षक कवचालाच पुटी असं म्हणतात. आणि आत हा काय, केंद्रक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होणार आहे बघा, स्वतःच्या शरीराभोवती त्याने एक संरक्षक कवच तयार केलंय, त्या कवचाला पुटी असं म्हटलं जातं, आत मात्र काय, केंद्रक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होतंय, आतला जो काही केंद्रक आहे, ह्या केंद्रकाचं विभाजन होतं. आणि विभाजन झाल्यानंतर बघा, हा अमिबा आहे, हे संरक्षक पुटी आहे आणि आत ह्या केंद्रकाचं काय झालेले, विभाजन होऊन अनेक केंद्रक काय झालेले, तयार झालेले. आता बघा, ज्या वेळेस परिस्थिती अनुकूल होते म्हणजे काय की त्याच्या वाढीसाठी लागणारे घटक आता पुरेसे असतील, तर तेव्हा हे संरक्षक कवच काय होतं, फुटतं. आणि हे संरक्षक कवच फुटलं की त्या संरक्षक कवच फुटलं, हे पुटी फुटल्यानंतर त्या पुटीमधून किंवा त्या आतल्या शरीरामध्ये असलेले जे काही केंद्रकीय जे अमिबा आहेत, ते असंख्य अमिबा एकाच वेळी काय होतात, बाहेर पडत असतात. म्हणजे अनेक अमिबा एकाच वेळी बाहेर पडतात, म्हणून आपण यांना काय म्हणतो, या प्रजननाला बहुविभाजन असं म्हणतो. आणि बहुविभाजन हे सुद्धा कोणामध्ये घडत असतं, अमिबामध्ये घडत असतं. आजच्या व्हर्च्युअल क्लासचं आपण तिसरं अलैंगिक प्रजनन बघणार आहोत. कोणामधलं, एक पेशीय सजीवांमधलं. आणि ते अलैंगिक प्रजनन म्हणजे कलिकायन. बघा, आता कलिकायन म्हणजे काय, आता हे जे कलिकायन असतं, हे कलिकायन खास करून किण्व पेशींमध्ये होत असतं. तुम्ही म्हणणार किण्व पेशी म्हणजे काय, एक ईस्ट पावडर म्हणतात किंवा त्याला किण्व जे पावडर असते, ती पावडर जर तुम्ही 10 ग्रॅम पावडर घेतली आणि ती पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये, ती 10 ml पाण्यामध्ये ती पावडर टाकली आणि थोडी साखर टाका आणि साखर टाकल्यानंतर 1-2 तास ते मिश्रण जे असेल ते मिश्रण तुम्ही काय केलं, स्थिर ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्या मिश्रणाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवला आणि काचपट्टीवर ठेवल्यानंतर त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवून जर तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला तिथं किण्व पेशी दिसतील. आता किण्व पेशी ह्या कशा असतात, तर किण्व पेशी ज्या आहेत, किण्व पेशी ही उंचवटे, फुगवटा किंवा त्याला असे उंचवटे सारखा असा भाग असतो, याला किण्व पेशी असं म्हणतात. हे बघा, ही किण्व पेशी असते आणि ह्या किण्व पेशीमध्ये इथं त्याला केंद्रक असतो. ही झाली किण्व पेशी, यालाच आपण नवजात पेशी असं म्हणू. आता पुढे काय होणार आहे बघा, जसं जसं याला परिस्थिती योग्य असेल, मुबलक अन्न मिळत असेल, तर ह्या किण्व पेशीला एक कलिका येते, कळी येते. आणि ही कळी जी आहे, ही कळी काय होते, वाढते किंवा थोडी लांबट होते. आता आपण जर ही मूळ किण्व पेशी जर पाहिली, ही मूळ किण्व पेशी, या मूळ किण्व पेशीला आता काय आलं, एक कलिका आली. बघा, ही कलिका आली. पुन्हा काय होणार आहे, ही कलिका पुन्हा या मूळ किण्व पेशीवर काय होईल, वाढेल. आणि त्या किण्व पेशीला पुन्हा किंवा त्या कलिकेला पुन्हा काय होईल, अजून एक कलिका येईल. समजा आता ही मूळ ही दुसरी कलिका आणि ही
मूळ पेशी. आता ह्या ज्या मूळ पेशी असतात, या मूळ पेशी तर केंद्रक आहे, केंद्रकाचं विभाजन होऊन हे अनेक असंख्य अशा किण्व पेशी तयार होतात. म्हणजे आंबवण्याची क्रिया करणारे जे घटक आहेत ते घटक म्हणजे ह्या किण्व पेशी असतात. आणि ह्या किण्व पेशी जेव्हा यांची परिपूर्ण वाढ होते त्यावेळेस ही मूळ किण्व पेशीपासून काय होतात, अलग होतात. पुन्हा त्या नवीन जी किण्व पेशी नवजात किण्व पेशी तयार होईल, त्या नवजात किण्व पेशीची पुन्हा वाढ होईल, तिला पुन्हा कलिका येईल, त्या कलिकेचं पुन्हा स्वतंत्र ती सेपरेट होईल, अलग होईल, पुन्हा तिची वाढ होईल आणि अशा पद्धतीने किण्व पेशीमध्ये काय होत असतं, कलिकायन पद्धतीने प्रजनन होत असतं. जर तुम्ही मूळ पेशी आणि नवजात पेशी जर बघितल्या तर दोघांमधले जे जनुकीय गुणधर्म आहेत ते बऱ्यापैकी किंवा तंतोतंत सारखे असतात. म्हणून अलैंगिक प्रजनन आहे, हे अलैंगिक प्रजनामध्ये मूळ पेशी आणि नवजात पेशी यांच्यामधले जनुकीय गुणधर्म समान असतात. दुसरी गोष्ट, अलैंगिक प्रजननचा आपण आज एक पेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन बघतोय. त्याच्यातला पहिला घटक होता तो द्विविभाजन, दुसरा होता बहुविभाजन आणि तिसरा होता कलिकायन. तर द्विविभाजन त्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत, साधे विभाजन, आडवे विभाजन आणि उभे विभाजन. साधे विभाजन अमिबामध्ये होतं, ही मूळ जनक पेशी नवजात पेशी दोन्ही जर बघितल्या तर तंतोतंत काय सारखे आहेत, म्हणजे जनुकीय विचरण होत नाही. एकच जनक पेशी आहे म्हणून इथं युग्मकाची निर्मिती होत नाही. पुन्हा जनकपेशी एकच आहे, मूळ पेशी 2 तयार झाल्या म्हणून द्विविभाजन आहे. या दोन्ही जनकपेशी मूळ पेशीसारख्या आहेत म्हणजे जनुकीय विचरण झालेलं नाही, युग्मकाची निर्मिती नाही, म्हणून ते अलैंगिक प्रजनन. त्याच पद्धतीने युग्लिना हे उभ्या पद्धतीने होतं. पुन्हा बहुविभाजन केव्हा होईल, जेव्हा अमिबाची परिस्थिती काय असेल, परिस्थिती जर प्रतिकूल असेल, त्याला योग्य पुरेसं अन्न नसेल तर त्यावेळेस अमिबामध्ये बहुविभाजन पद्धतीने प्रजनन होत असतं. आणि कलिकायन तुम्हाला एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. किण्वामध्ये टिंबटिंब या अलैंगिक पद्धतीने प्रजनन होत असतं. तर लक्षात ठेवा, किण्वामध्ये कलिकायन ह्या अलैंगिक पद्धतीने प्रजनन होतं. हे जे टॉपिक आहेत हे 2 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात. पुढच्या तासाला आपण पुन्हा बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघू. आजच्या तासाला आपण व्हर्च्युअल क्लासमध्ये एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनाचा अभ्यास करू. तुम्ही व्यवस्थित आकृत्या काढा, त्याची माहिती लिहा, वहीमध्ये नोट डाऊन करा. धन्यवाद.